स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, डीएड आणि बीएड झालेले जे विद्यार्थी आहे, कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भातील हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ बनवतोय आपण आणि परिपत्रकाच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, काय परिपत्रक आहे? रत्नागिरी जिल्हा परिषदेचे परिपत्रक आहे, जे प्रत्येक पंचायत समितीला त्यांनी अधिकार दिलेला आहे की तुमच्या पंचायत समितीमध्ये किती जागा रिक्त आहेत. या ठिकाणी रिक्त जागा असलेल्या विद्यार्थ्यांकडून तुम्ही जे अर्ज येणार आहेत ते अर्ज तुमच्या पंचायत समितीमध्ये जो आस्थापनेचा अधिकारी आहे त्या आस्थापनेच्या अधिकाऱ्याकडे तुम्हाला हे अर्ज जमा करायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानुसारच हे कारवाई करण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना, की विद्यार्थ्यांनो, हे जे परिपत्रक आहे किंवा ही जी माहिती आहे, ही माहिती तुम्हाला तुमच्या गावामध्ये असणाऱ्या जिल्हा परिषदेचे जे शिक्षक आहेत ते आवर्जून तुम्हाला नक्की देतील. त्यांना भेट घ्या किंवा केंद्र प्रमुख असतील, केंद्र प्रमुखांना भेट द्या. कारण हे जे परिपत्रक आहे त्यांच्या ग्रुपला, शिक्षकांच्या ग्रुपला, जिल्ह्याच्या ग्रुपला आलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्यानुसार तुम्हाला ही ऑथेंटिक माहिती पुन्हा उपलब्ध होईल आणि हीच ऑथेंटिक माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला देतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पहिल्यांदा जर तुम्ही माझ्या या चॅनलला बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स आहेत ते अपडेट्स आपल्या ग्रुपला आणि आपल्या या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, आणि या युट्यूब चॅनलला सुद्धा मिळत जाईल. टेलिग्राम लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं परिपत्रक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि बाकी जिल्ह्यांच्या ज्या जाहिराती आहे, चंद्रपूर जिल्ह्याच्या संदर्भात, जालना जिल्ह्याच्या संदर्भात, बीड जिल्ह्याच्या संदर्भात, हे आपण परिपत्रक आणि मागच्या जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती परिपत्रकाच्या माध्यमातून आपण आपल्याला दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर बघा हा रत्नागिरी जिल्ह्याचं परिपत्रक काय आहे. बघा विद्यार्थ्यांनो, जिल्हा परिषद रत्नागिरी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, दुसरा मजला, माळनाका, रत्नागिरी, शिक्षण विभाग प्राथमिक यांचं हे परिपत्रक आहे. त्यात बघा कोणाच्या नावाने ते परिपत्रक आहे. प्रति गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती सर्व, म्हणजे जिल्हा परिषद रत्नागिरीमधील सर्व जेवढे काही पंचायत समिती येत आहेत त्या सर्वांना त्यांनी परिपत्रक काढलं आहे, त्यांच्या नावाने परिपत्रक काढलं आहे. त्या ठिकाणी बघा विषय काय दिलेला आहे. विषय दिलेला आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत 10 व 10पेक्षा कमी पटाच्या शाळेत डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवार कंत्राटी तत्वावर नियुक्त करणे बाबत हा त्यांचा, आणि त्यात संदर्भ बघा, जो 23 तारखेचा जो GR होता पटसंख्येसंदर्भातील 20 व 20 पटसंख्या आणि 10चा हा दोन बदललेला GR आहे. नंतर त्यात बघा काय दिलेलं आहे त्यांनी. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी बघा, उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपल्या गटातील 10 किंवा 10पेक्षा कमी पटाच्या शाळेत एक पद रिक्त असल्यास अशा शाळेत डीएड व बीएड बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत आपल्या गटाकडील शाळांची यादी निश्चित करून आपल्या स्तरावर प्रसिद्ध करावी व बेरोजगार उमेदवारांचे अर्ज आपल्या कार्यालयात स्वीकारण्यात यावे. बघा, हे जे आहे हे पंचायत समितीला सर्व अधिकार दिलेले आहे यांनी, की तुम्ही तुमच्या शाळांमध्ये कुठे जागा आणि कुठे पद रिक्त आहे हे तुम्ही बघा आणि तुम्ही स्वतः यादी जाहीर करा, असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. या ठिकाणी तसं लिहिलेलं आहे, तुमच्या स्तरावर म्हणजे आपल्या स्तरावर प्रसिद्ध करण्यात यावे आणि बेरोजगार उमेदवारांना अर्ज आपल्या कार्यालयात स्वीकारण्यात यावे. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी हे जे परिपत्रक आहे, हे जे अर्ज आहेत, हे अर्ज कुठे नेऊन द्यायचे आहेत तर पंचायत समितीला नेऊन द्यायचे. ज्या ज्या तालुक्यातील तुम्ही विद्यार्थी असेल त्या त्या तालुक्यातील पंचायत समितीला तुम्हाला ते जमा करायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, समोर पहा, यासाठी आपल्या कार्यालयात आस्थापना विषयाचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याकडे रजिस्टर ठेवून सदर रजिस्टरमध्ये प्राप्त अर्जाची दिनांकित नोंद करण्यात यावी. प्रत्येक दिनांकाला किती विद्यार्थ्यांनी अर्ज आणून दिले तेवढे जे काही आस्थापनेतला जो काही अधिकारी असेल पंचायत समितीचा त्या अधिकाऱ्याकडे हे अर्ज आपल्याला जमा करायचे आहे. अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात यावी. कोणताही उशीर न करता तात्काळ सुरू करण्यात यावं. याबाबत माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र शासन यांचेकडील प्राप्त सूचनानुसार पुढील कार्यवाहीस अलहायदा कळविण्यात येत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्याला जिल्हा परिषद रत्नागिरीचं परिपत्रक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांनी या आपापल्या पंचायत समितीमध्ये भेट द्यायची आहे. पंचायत समितीमध्ये जर आपण जाऊ शकलो नाही तर प्रत्येक गावाला आपली शाळा आहेत
म्हणजे जिल्हा परिषदच्या त्या शाळेतील शिक्षकांना त्यांच्या ग्रुपला आलेले सर्व जे काही परिपत्रक आहेत ते मागून घ्या, त्यांना विचारा शेवटची डेट किती आहे, काय आहे. या माध्यमातून आपल्याला लवकरात लवकर आपल्याला माहिती मिळू शकते. असे कोणतंही गाव नसेल की ज्यांच्याकडे जिल्हा परिषद शाळा नाही आहे आणि शिक्षक नाही आहे. त्या संदर्भात आपल्याला लवकर माहिती मिळेल आणि आपण जे काही आपलं जे काही तळमळ आहे या ठिकाणी जाण्याची, किंवा आपण जे काही रिप्लाय देत असता किंवा आपण जे काही कमेंट करत असता त्या संदर्भात आपण समजून घेऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो की आपली तळमळ काय आहे, आपल्याला जागा पाहिजे असते. परंतु काही जिल्ह्यांच्या जागा अजूनपर्यंत आलेल्या नाही आहे. जशा जशा जागा येत असतील तसं आपल्या स्नेहनील्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्याला कायमस्वरूपी त्या जागा आणि परिपत्रकं आणि सूचनासुद्धा उपलब्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो. यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आपल्याला जेवढी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे तेवढी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून कायमस्वरूपी करत आहोत. याकरिता हे अपडेट राहण्यासाठी आपण या माझ्या चॅनलला स्नेहनील्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्नेहनील्स आर्ट ऑफ टीचिंग हे जे हा टेलिग्राम ग्रुपलासुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक आहे त्या लिंकनुसार जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.